लग्न तसं चालू राहू शकतं का जेव्हा हस्बंड एक दारुडा असतो? हा असा प्रश्न आहे जो इंडियामध्ये कपल्स हळू आवाजात फुसफुसतात पण उघडपणे बोलत नाहीत. ॲडिक्शन लग्नाच्या आयुष्यात एकटी येत नाही, तिच्या सोबत येतो भीती, तुटलेला विश्वास, पैशांची टेन्शन आणि कधीकधी डोमेस्टिक व्हायलन्स सुद्धा. आणि जी पत्नी शांतपणे सगळं सहन करत राहते तिलाच हे विचारताना गिल्ट वाटतं की शुड आय स्टे किंवा मग मला निघून जावं का. पण नीट ऐका, काहीही डिसाईड करण्यापूर्वी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. अल्कोहोलचं ॲडिक्शन ही एक आजारी अवस्था आहे, कोणत्याही कॅरेक्टरचा दोष नाही. आणि हो, लग्न वाचू शकतं जर दोन्ही पार्टनर्स हील होण्यासाठी तयार असतील. पण कसं? नीट ऐका, 3 सिंपल स्टेप्स आहेत. पहिलं, दारूची लत स्वीकारा, ना नकार ना लपवणूक. दुसरं, एखाद्या प्रोफेशनलची मदत घ्या, जसं काउन्सलर, नशामुक्ती केंद्र, सपोर्ट ग्रुप वगैरे. आणि तिसरं, एक बाउंड्री सेट करा. प्रेम म्हणजे प्रत्येक नुकसान टॉलरेट करणं नाही. पण तुमच्या सगळ्या प्रयत्नांनंतरही गोष्टी सुधारत नसतील तर शांत बसून सहन करू नका. डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट अंतर्गत तुम्ही प्रोटेक्शन घेऊ शकता, विशेषतः जेव्हा ॲडिक्शनमुळे अब्यूज होत असेल तर. आणि जर तुमच्याकडे राहण्याचं खाण्याचं काहीही सोर्स नसेल तर तुम्ही मेंटेनन्स म्हणजेच फायनान्शियल सपोर्ट सुद्धा क्लेम करू शकता. याशिवाय अजून एक मार्ग आहे, मीडिएशन. हो, मीडिएशनने दोन्ही स्पाउसेस ट्रस्ट रिबिल्ड करू शकतात आणि रिकव्हरीचा प्लॅन तयार करू शकतात. त्यामुळे घाईघाईने डिवोर्स किंवा सेपरेशनसारखे एक्स्ट्रीम डिसिजन्स घेऊ नका. आता मी पुन्हा विचारतो, दारूच्या व्यसनासोबत लग्न चालू राहू शकतं का? हो, नक्कीच, पण एकट्याने नाही. ते इमानदारीने चालतं, सपोर्टसोबत, बाउंड्रीजसोबत आणि कधीकधी विथ लीगल प्रोटेक्शन. तुमचं लग्न क्लॅरिटी डिझर्व्ह करतं आणि तुम्ही सेफ्टी डिझर्व्ह करता. जर तुम्ही अशा कोणत्याही सिच्युएशनमधनं जात असाल तर न लाजता आम्हाला लिहा किंवा थेट कॉल करा, फ्रेंडली सपोर्ट आणि लीगल ॲडवाईससाठी. आणि हो, अशाच क्लिअर सिंपल एक्सपर्ट गायडन्ससाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे स्ट्रॉंग, स्टे इन्फॉर्म्ड.